महत्त्वाची बातमी आहे। महत्त्वाची आपण बातमी राजकीय बघूयात। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती धनंजय मुंडे यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। विधान भवन परिसरामध्ये धनंजय मुंडेंनी देखील भेटीगाठी घेतलेल्या आहेत। मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची देखील भेट घेतलेली आहे। फडणवीस आणि मुंडेंमध्ये काही वेळ चर्चा देखील झाली आहे। तर विधान भवनाच्या लिफ्टमध्ये मुंडे आणि बावनकुळेंची भेट झालेली आहे। सध्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि या दरम्यानच मुंडे सगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतात। एका बाजूला विरोधक मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत, राजीनाम्याची मागणी केली जाते, तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांच्याकडून सध्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जातात। आधी मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर आता बावनकुळेंची त्यांनी लिफ्टमध्ये भेट घेतलेली आहे। धनंजय मुंडेला नैतिकता म्हणून राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी मागेच दिला असता, ते देत नाहीयेत। बाबतचा अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतील, उपमुख्यमंत्री घेतील आणि मला काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागण्याचा प्रश्न नाही। वाल्मिक कराड काही एवढा मोठा माणूस नाही। ते सरेंडर होताना ज्या VIP पद्धतीने सरेंडर होतात आणि खुद स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी हे म्हणले होते की ते माझ्या निकटवर्ती आहे। आज सुद्धा आम्ही तीच मागणी करतोय आणि त्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल स्पष्टता दिलेली आहे की माननीय धनंजय मुंडे साहेबांचा या विषयामध्ये रोल नाही आहे, तर त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता काय आहे? आज काहीतरी होईल अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे। आम्ही सर्वजण वाट बघत आहोत की आज 2 राजीनामे घेतले जातील का। सीएम साहेबांकडे काही कामाने गेले असतील, बोलले असतील। मला वाटतं त्यामुळे असं अजिबात समजण्याचं कारण नाही। सगळ्यांशी ते चर्चा करतायत, बोलतायत, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते आहे। मला बेल्स पॅलिसिस झालं, मला बेल्स पॅलिसिस झालं। देवेंद्र भाऊ सोबत भेटीसाठी घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे राजीनामा आणि हेच अधिवेशन मध्ये 100% होणारे म्हणजे होणार आहे। परवा जे चार्जशीट आपल्या पुढे आले त्यानंतर तर राजीनामा सोडाच बडतर्फ करायला हवं होतं धनंजय मुंडे